हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही करेक्ट थंबनेलवर क्लिक केलं. हां, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान पेपर, जो तुम्हाला 2026 साठी कामी पडेल. हां, आपण या व्हिडिओमध्ये 2026 साठी मोस्ट इम्पॉर्टंट IMP क्वेश्चन पण पाहणार आहे. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट राहणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल. तर बघा मित्रांनो, फर्स्ट पेज तुमच्यासमोर कशाप्रकारे दर्शवले जाते. तर बघा मित्रांनो, तुमच्यासमोर सब्जेक्ट मेन्शन होते की तुमचा सब्जेक्ट काय आहे. त्यानंतर तुम्हाला पेपरचे मार्क्स दिले जातात मित्रांनो. पेपरचे मार्क्स किती आहे, त्यानंतर पेपरचे पेजेस, त्यानंतर पेपरचा वेळ की पेपरचा वेळ किती आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला सीट नंबर लिहायचा असते आणि त्यानंतर येतात मित्रांनो सूचना. तर खूप जण मायनर मिस्टेक करतात, तर ती मायनर मिस्टेक काय आहे हे पण आपण या व्हिडिओमध्ये पाहूया मित्रांनो. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा. तर बघा मित्रांनो, हे तुम्हाला जे सूचना दिली जातात मित्रांनो, ह्या सूचनांना फॉलो करायचं मित्रांनो. खूप जण या सूचनांना फॉलो नाही करत आणि प्रश्न क्रमांक 1 पासून सुरुवात करतात पेपरला. असं बिलकुल करायचं नाही मित्रांनो. हे जे क्वेश्चन दिले जातात मित्रांनो, हे जे तुम्हाला सूचना दिले जातात, या सूचनांना फॉलो करायचं आणि त्यानंतरच पेपरला स्टार्ट करायचं. बघा मित्रांनो, सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. प्रश्नाच्या उजवीकडे दिलेले अंक पूर्ण गुण दर्शवतात. इकडून जे तुम्हाला अंक दिले जातात मित्रांनो, ते तुमच्या प्रश्नाचे गुण दर्शवतात. त्यानंतर नंबर 3, प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाच्या उत्तराचे प्रश्न क्रमांक 1 मूल्यमापन केवळ प्रथम प्रयत्नातील पर्यायग्रह धरून केले जाईल व त्यालाच गुण दिले जातील. बघा मित्रांनो, तुम्ही जे पहिले उत्तर लिहिलं तेच उत्तर तुम्हाला मार्क्स दिले जातील. त्याच उत्तराचे मार्क्स तुम्हाला दिले जातील. जर तुम्ही पहिलं ॲन्सर लिहिलं आणि तुम्हाला वाटलं की ते ॲन्सर चुकीचं आहे आणि तुम्ही नंतर दुसरं ॲन्सर लिहिलं की ते ॲन्सर बरोबर आहे, बट तुमचं हे जे 2 नंबरचं ॲन्सर आहे की जे बरोबर आहे ते चूक मानलं जाईल आणि हे जे ॲन्सर आहे मित्रांनो, याचे मार्क्स तुम्हाला काटले जातील. तर असं बिलकुल करायचं नाही मित्रांनो. जे ॲन्सर आहे तेच तुम्हाला लिहायचं आहे फर्स्ट नंबरवर आणि दुसरं जे ॲन्सर लिहिलं मित्रांनो, ते तुम्हाला धरल्या जाणार नाही. त्याचे मार्क्स तुम्हाला भेटतील नाही मित्रांनो. तर तुम्ही जे उत्तर लिहिसाल मित्रांनो, ते फर्स्ट नंबरवरच लिहा आणि करेक्ट लिहा. त्यानंतर येते नंबर 4, आवश्यक तेथे शास्त्रीय व तांत्रिकदृष्ट्या योग्य नामनिर्देशित आकृत्या काढा. बघा मित्रांनो, तुम्हाला नावासहित आकृत्या काढायच्या आहेत आणि त्यांना नाव द्यायचं आहे. त्यानंतर येते नंबर 5, प्रत्येक मुख्य प्रश्न लिहिण्याची सुरुवात स्वतंत्र पानावर करावी. बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 3 हे जे तुम्ही स्टार्ट करसाल तर ते नवीन पेजवरच स्टार्ट करायचं मित्रांनो. प्रश्न क्रमांक 1 किंवा प्रश्न क्रमांक 2 याची सुरुवात तुम्ही फर्स्ट पेजवरूनच करायची मित्रांनो. पेजाच्या स्टार्टिंगपासूनच नवीन प्रश्न लिहायला सुरुवात करायची मित्रांनो. तर चला व्हिडिओला करू स्टार्ट. त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला लवकर सबस्क्राईब करा. मी या चॅनलवर 10वीचे ऑल पेपर अपलोड करत असतो आणि हा बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल. तर चला व्हिडिओला करू स्टार्ट. आणि हां, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की पेपर PDF कशाप्रकारे डाउनलोड करायचा असते ॲन्सरशिपसोबत. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट राहणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा आणि वाटलंच तर व्हिडिओची स्पीड वाढवून व्हिडिओ बघा. तर चला व्हिडिओला करू स्टार्ट मित्रांनो. तर बघा, प्रश्न क्रमांक 1, योग्य पर्याय निवडा. बघा मित्रांनो, तुम्हाला 5 प्रश्न दिले आहेत आणि बघा मित्रांनो, प्रत्येकी प्रश्नाला 1 गुण. तर असे 5 गुण दिले आहेत मित्रांनो तुम्हाला. आणि बघा, तुम्हाला हा जो प्रश्न दिला आहे मित्रांनो, तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो, तर याचं उत्तर तुम्हाला अ, ब, क, ड यामध्ये दिले आहे मित्रांनो. तुम्हाला यामधलं करेक्ट ॲन्सर कोणचं आहे हे शोधून लिहायचं आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे मित्रांनो. तर तुम्ही इझिली शोधू शकता आणि लिहू शकता मित्रांनो. तर चला मित्रांनो, समोर जाऊया. त्यानंतर येते मित्रांनो प्रश्न क्रमांक 1 ब, खालील प्रश्न सोडवा. बघा मित्रांनो, तुम्हाला प्रश्न दिलेले आहेत आणि तुम्हाला त्याचे ॲन्सर लिहायचे आहे मित्रांनो. हे पण तुम्हाला 5 मार्क्ससाठी आहे. बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1, कॅल्शियम कार्बोनेटचे रेणूसूत्र लिहा. कॅल्शियम कार्बोनेटचे रेणूसूत्र तुम्हाला लिहायचे आहे मित्रांनो. त्यानंतर नंबर 2, पुढील विधान चूक की बरोबर ते लिहा. त्यानंतर येते मित्रांनो प्रश्न क्रमांक त्यानंतर येते मित्रांनो प्रश्न क्रमांक 1 ब, खालील प्रश्न सोडवा. बघा मित्रांनो, तुम्हाला 5 क्वेश्चन दिलेले आहेत आणि 5 गुणासाठी दिलेले आहेत. 5 मार्क्स तुम्हाला घ्यायचे आहे मित्रांनो. एक क्वेश्चन 1 मार्क्ससाठी आहे, तर असे 5 क्वेश्चन 5 मार्क्ससाठी आहे मित्रांनो. तुम्ही इझिली याचे 5 मार्क्स घेऊ शकता. तर बघा, तुम्ही याचे इझिली 5 मार्क्स घेऊ शकता मित्रांनो. तर बघा, नंबर 1, कॅल्शियम कार्बोनेटचे रेणूसूत्र लिहा. कॅल्शियम कार्बोनेटचे रेणूसूत्र तुम्हाला लिहायचे आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे. याचा तुम्हाला 1 मार्क्स इझिली मिळतो मित्रांनो, कारण कॅल्शियम कार्बोनेटचे रेणूसूत्र तुम्हाला लिहिता येणार म्हणजे येणार मित्रांनो. त्यानंतर नंबर 2, पुढील विधान चूक की बरोबर ते लिहा. बघा मित्रांनो, पुढील विधान चूक आहे की बरोबर आहे हे तुम्हाला लिहायचं आहे आणि याचा पण तुम्हाला 1 मार्क्स इझिली मिळतो मित्रांनो. तर बघा, तुम्हाला क्वेश्चन काय दिलेला आहे, रासायनिक समीकरण लिहिताना अभिक्रियाकारके उजव्या बाजूला तर उत्पादित डाव्या बाजूस लिहितात. तर हे विधान चूक आहे की बरोबर आहे ते तुम्हाला लिहायचं आहे मित्रांनो.
आणि याचा एक्स मार्क तुम्हाला इझिली मिळतो मित्रांनो. त्यानंतर येते नंबर 3, पुढील आकृती कोणत्या नियमांशी संबंधित आहे. हे जे आकृती आहे मित्रांनो, हे कोणत्या नियमांशी संबंधित आहे हे तुम्हाला लिहायचं आहे आणि याचा पण तुम्हाला 1 मार्क्स इझिली मिळतो मित्रांनो. त्यानंतर येते नंबर 4, योग्य जोडी जुळवा. बघा मित्रांनो, योग्य जोडी जुळवा. तर बघा मित्रांनो, तुम्हाला एक क्वेश्चन दिलेला आहे की पाण्याचे असंगत आचरण आणि तुम्हाला याचे 3 ॲन्सर दिलेले आहेत. तर यामधलं करेक्ट ॲन्सर कोणचं आहे हे तुम्हाला लिहायचं आहे मित्रांनो आणि याचा पण तुम्हाला 1 मार्क्स घ्यायचा आहे मित्रांनो. त्यानंतर येते नंबर 5, सर्वात लहान आकाराच्या अणूचे नाव लिहा. बघा मित्रांनो, सर्वात लहान आकाराचे अणू कोणचं आहे याचं नाव तुम्हाला लिहायचं आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, हे जे आकृती आहे मित्रांनो, हे जे 3 नंबरची आकृती आहे हे तुम्हाला 2026 मध्ये पाहायला मिळेल मित्रांनो. हा जो क्वेश्चन आहे आकृतीचा, हा IMP क्वेश्चन आहे मित्रांनो. हा जो क्वेश्चन आहे 3 नंबर, हा क्वेश्चन तुम्ही करून जा मित्रांनो. तर बघा मित्रांनो, समोर जाऊया. समोर आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 2, शास्त्रीय कारणे लिहा. बघा मित्रांनो, तुम्हाला शास्त्रीय कारणे लिहायचे आहेत. तर 4 गुणासाठी तुम्हाला शास्त्रीय कारणे आहेत मित्रांनो. तर एक जो क्वेश्चन आहे मित्रांनो, तो एक क्वेश्चन 2 मार्क्ससाठी असे 2 क्वेश्चन लिहायचे आहेत तुम्हाला आणि 4 मार्क्स घ्यायचे आहेत. तर बघा मित्रांनो, तुम्हाला क्वेश्चन काय विचारलेले आहेत. नंबर 1, एकाच गणातील मूलद्रव्यांची संयुजा समान असते. त्यानंतर नंबर 2, घरगुती वीज जोडणीस भूसंपर्कन तार आवश्यक आहे. त्यानंतर नंबर 3, सोडियम हा कायम रॉकेलमध्ये ठेवतात. बघा मित्रांनो, सोडियम हा कायम रॉकेलमध्ये का ठेवतात तुम्हाला लिहायचं आहे आणि तुम्हाला इझिली 4 मार्क्स मिळतात मित्रांनो. तर बघा, हा जो 3 नंबरचा क्वेश्चन आहे मित्रांनो की सोडियम हा कायम रॉकेलमध्ये ठेवतात आणि हा जो 1 नंबरचा क्वेश्चन आहे की एकाच गणातील मूलद्रव्यांची संयुजा समान असते. तर हे जे 2 क्वेश्चन आहे मित्रांनो, हे IMP क्वेश्चन आहेत. तर हे IMP क्वेश्चन तुम्ही नोट करून ठेवा मित्रांनो किंवा तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवा मित्रांनो. मी जे IMP क्वेश्चन सांगत आहे मित्रांनो, हे तुम्हाला 2026 मध्ये पाहायला मिळतील मित्रांनो. तर हे जे क्वेश्चन मी सांगत आहे हे तुम्ही नोटबुकमध्ये लिहून ठेवा मित्रांनो. त्यानंतर येते मित्रांनो प्रश्न क्रमांक 2ब, खालील उपप्रश्न सोडवा कोणतेही 3. बघा मित्रांनो, तुम्हाला 6 मार्क्ससाठी दिलेले आहेत 3 क्वेश्चन. एक क्वेश्चन 2 मार्क्ससाठी असे मिळून तुम्हाला 6 गुण मिळवायचे आहे मित्रांनो. तुम्ही इझिली 6 गुण मिळवू शकता. तर बघा मित्रांनो, तुम्हाला इथं 5 क्वेश्चन दिलेले आहेत. तर बघा मित्रांनो, हा जो 1 नंबरचा क्वेश्चन आहे आणि हा जो 4 नंबरचा क्वेश्चन आहे मित्रांनो, हे 2 क्वेश्चन IMP क्वेश्चन आहे मित्रांनो. हे क्वेश्चन तुम्ही करून जा मित्रांनो. हे क्वेश्चन तुम्हाला 2026 साठी कामी पडतील मित्रांनो. तर मी जे क्वेश्चन सांगत आहे मित्रांनो, हे नोटबुकमध्ये लिहून ठेवा मित्रांनो. हे तुम्हाला 2026 साठी कामी पडतील मित्रांनो. तर चला समोर जाऊया मित्रांनो. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3, खालील उपप्रश्न सोडवा कोणतेही 5. बघा मित्रांनो, कोणतेही 5 उपप्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे आणि 15 गुणासाठी तुम्हाला क्वेश्चन विचारलेले आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 वर काय विचारलेलं आहे की गंजाचे रासायनिक सूत्र सांगून लोखंडाच्या विद्युत रासायनिक अभिक्रियेमध्ये धनाग्रावर व ऋणाग्रावर होणारी रासायनिक अभिक्रिया लिहा. बघा मित्रांनो, तुम्हाला इझिली क्वेश्चन विचारलेले जातात आणि तुम्हाला बघा इझिली मार्क्स तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर नंबर 2, पुढील दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून त्याखाली दिलेल्या प्रश्नाची उत्तरे लिहा. बघा मित्रांनो, तुम्हाला एक आकृती दिलेली आहे आणि या आकृतीवरूनच तुम्हाला प्रश्नांचे ॲन्सर लिहायचे आहे मित्रांनो. बघा किती सोपा क्वेश्चन आहे. तुम्ही इझिली हे आकृती बघून उत्तरं शोधू शकता मित्रांनो. तर बघा मित्रांनो, तुम्हाला क्वेश्चन विचारलेले आहेत आणि आकृतीच्याद्वारे तुम्हाला याचे ॲन्सर लिहायचे आहे मित्रांनो. 3 क्वेश्चन विचारलेले आहेत. तुम्ही इझिली मार्क्स घेऊ शकता मित्रांनो याचे. त्यानंतर येते नंबर 3. तर हा जो 3 नंबरचा क्वेश्चन आहे मित्रांनो की या धातूचे इलेक्ट्रॉन संरूपण 281 आहे आणि या धातूचे इलेक्ट्रॉन संरूपण 282 आहे. या 2 धातूंपैकी कोणता धातू हा अधिक अभिक्रियाशील आहे त्या धातूचे नाव लिहा. त्याची विरल HCl आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया लिहा. तर बघा मित्रांनो, हा जो क्वेश्चन आहे तुम्हाला हा IMP क्वेश्चन आहे मित्रांनो. हा पण क्वेश्चन तुम्ही करून जा मित्रांनो. त्यानंतर समोर जाऊया मित्रांनो. त्यानंतर इथे समोर कंसात योग्य पर्याय निवडा व उतारा पूर्ण करा. बघा मित्रांनो, तुम्हाला हा जो उतारा दिलेला आहे मित्रांनो, या उतार्यामध्ये तुम्हाला करेक्ट शब्द कोणते आहेत हे तुम्हाला लिहायचे आहेत. आणि बघा मित्रांनो, तुम्हाला ॲन्सर इथंच दिलेला आहे. तुम्हाला इथं शब्द दिलेले आहे मित्रांनो. हे शब्द तुम्हाला करेक्ट रिकाम्या जागेत तुम्हाला करेक्ट शब्द लिहायचा आहे आणि हा जो पॅराग्राफ आहे हा पूर्ण करायचा आहे. हा जो उतारा आहे हा तुम्हाला पूर्ण करायचा आहे. तर तुम्ही इझिली हे शब्द यामध्ये लिहू शकता आणि इझिली याचे मार्क्स घेऊ शकता. त्यानंतर येते मित्रांनो नंबर 5, पुढील आलेखाचे निरीक्षण करा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा मित्रांनो, तुम्हाला आलेख दिलेला आहे आणि त्यावर तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत. तर त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहायची आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, तुम्हाला क्वेश्चन काय विचारलेले आहेत. तर एवर तुम्हाला विचारलेलं आहे की दिलेला आलेख काय दर्शवतो. तर दिलेला आलेख काय दर्शवतो याचं तुम्ही इझिली ॲन्सर लिहू शकता आणि इझिली मार्क्स घेऊ शकता.
बघा मित्रांनो, तुम्ही आलेख बघा, तर इथं तुम्हाला ॲन्सर मिळेल. दिलेला आलेख काय दर्शवतो? तर दिलेला आलेख उकळते पाणी आणि वाफ दर्शवतो. हे याचं ॲन्सर आहे मित्रांनो. त्यानंतर नंबर बीवर विचारलेलं आहे तुम्हाला, की रेषा ए बी काय दर्शवते? रेषा ए बी काय दर्शवते? तर बघा, रेषा ए आणि बी काय दर्शवते? तर बघा मित्रांनो, काल आणि मिनिटे हे रेषा ए बी दर्शवते. त्यानंतर नंबर सी, रेषा बी सी काय दर्शवते? तर रेषा बी सी, बी आणि सी हे रेषा तुम्हाला काय दर्शवते? तर बघा, पाणी आणि द्रव. रेषा बी सी पाणी आणि द्रव दर्शवते. तर बघा मित्रांनो, याचं पण तुम्ही इझिली उत्तर लिहू शकता आणि इझिली मार्क्स घेऊ शकता. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे हा जो क्वेश्चन आहे मित्रांनो, हा क्वेश्चन IMP आहे. तुम्हाला आकृती बदलून येईल मित्रांनो, बट आकृती तुम्हाला येईल आणि आकृतीवरचे तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील. तुम्हाला आकृती बघून ॲन्सर लिहावे लागतील. तर हा क्वेश्चन तुमच्यासाठी IMP आहे मित्रांनो. हा पण तुम्ही नोटबुकमध्ये लिहून ठेवा मित्रांनो. तर चला समोर जाऊया. समोर आहे मित्रांनो नंबर 6. समजा उपग्रहाची कक्षा भूपृष्ठापासून बरोबर 35,780 किलोमीटर एवढ्या उंचीवर असेल आणि त्या उपग्रहाचा स्पर्शरेषेतील वेग 3.08 किलोमीटर पर सेकंडवर आर 64,000 किलोमीटर असेल, तर त्या उपग्रहाला पृथ्वीची परिक्रमा करण्यास किती अवधी लागेल? बघा मित्रांनो, तुम्हाला याचं ॲन्सर लिहायचं आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे मित्रांनो. तुम्ही इझिली लिहू शकता आणि इझिली मार्क्स घेऊ शकता मित्रांनो. हा पण क्वेश्चन तुम्हाला IMP आहे मित्रांनो. हा पण क्वेश्चन तुम्ही करून जा मित्रांनो. हा जो क्वेश्चन आहे 5-6 नंबरचा, हा पण क्वेश्चन तुम्हाला IMP आहे मित्रांनो. हा पण क्वेश्चन तुम्ही करून जा. त्यानंतर येते नंबर 7. कोण अधिक विद्युत ऊर्जा खर्च करेल? बघा मित्रांनो, 500 वॅटचा टीव्ही संच 30 मिनिटात किती ऊर्जा खर्च करेल आणि 600 वॅटची शेगडी 20 मिनिटात किती ऊर्जा खर्च करेल? हे तुम्हाला लिहायचं आहे मित्रांनो. तुम्ही इझिली प्रकारे लिहू शकता आणि इझिली याचा मार्क्स घेऊ शकता मित्रांनो. त्यानंतर येते मित्रांनो 8 नंबर. मेंडल लिव्हीच्या आवर्तना सारणीतील त्रुटी लिहा. बघा मित्रांनो, हा तुम्हाला IMP क्वेश्चन आहे. हा पण तुम्ही करून जा मित्रांनो. त्यानंतर येते प्रश्न क्रमांक 4. कोणत्याही एक उपप्रश्न सोडवा. बघा मित्रांनो, 5 गुणासाठी आहे. तुम्हाला कोणताही एक उपप्रश्न सोडवायचा आहे. एक क्वेश्चन तुम्हाला 5 मार्क्ससाठी दिलेला आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, तुम्हाला 1 नंबरवर काय विचारलेलं आहे, की इंद्रधनुष्य हे प्रकाशीय अपस्करण, अपवर्तन आणि आंतरिक परिवर्तन या तिन्ही नैसर्गिक घटकांचे एकत्रीकरण आहे. हे आकृतीने स्पष्ट करा. बघा मित्रांनो, तुम्हाला आकृतीतून स्पष्ट करायचं आहे आणि याचे तुम्हाला 5 मार्क्स इझिली घ्यायचे आहे मित्रांनो. तुम्हाला आकृती काढायची आहे आणि इझिली 5 मार्क्स घ्यायचे आहेत. त्यानंतर बघा मित्रांनो, नंबर 2वर काय विचारलेलं आहे? नंबर 2वर तुम्हाला एक आकृती दिलेली आहे मित्रांनो. बघा, दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा मित्रांनो, तुम्हाला आकृती दिली आहे आणि तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे मित्रांनो. बघा, क्वेश्चन काय विचारलेले आहे? तर बघा मित्रांनो, नंबर एवर तुम्हाला विचारलेलं आहे, की वरील अभिक्रियातील अभिक्रियाकारकांची नावे लिहा. बघा मित्रांनो, अभिक्रियाकारकांची नावे तुम्हाला लिहायची आहे मित्रांनो. तुम्ही इझिली प्रकारे लिहू शकता मित्रांनो. तर बघा मित्रांनो, तुम्हाला बी नंबरवर विचारलेलं आहे, की मोठ्या परीक्षा नळीत फसफसून येणारा वायू कोणता? बघा मित्रांनो, मोठ्या परीक्षा नळीत, बघा परीक्षा नळी कोणती आहे मित्रांनो? इथं आपण बघूया मित्रांनो. बघा, ही जी आहे ही परीक्षा नळी आहे मित्रांनो. ही जी आहे ही परीक्षा नळी आहे मित्रांनो. तर यामध्ये कोणता वायू येते मित्रांनो? बघा, मोठ्या परीक्षा नळीत फसफसून येणारा वायू कोणता? तर बघा मित्रांनो, सोडियम कार्बोनेट. सोडियम कार्बोनेट हा वायू आहे मित्रांनो. हे त्याचं ॲन्सर आहे, की सोडियम कार्बोनेट हा वायू मोठ्या परीक्षा नळीतून फसफसून येतो, असं याचं ॲन्सर आहे मित्रांनो. असं तुम्ही याचं ॲन्सर लिहू शकता. तर बघा मित्रांनो, सी नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे, की चुन्याच्या निवडीच्या रंगात काय बदल होतो? तर बघा मित्रांनो, चुन्याची निवडी आहे मित्रांनो, त्यामध्ये त्याच्या रंगामध्ये काय बदल होतो? तर हे तुम्हाला लिहायचं आहे मित्रांनो. तर बघा, इथं आपण बघूया मित्रांनो आकृतीमध्ये. तर बघा मित्रांनो, आकृतीमध्ये हे जे चुन्याची निवडी आहे मित्रांनो, बघा, ही जे ताजी चुन्याची निवडी आहे मित्रांनो, यामध्ये तुम्हाला फरक दिसून येतो, की हे जे सोडियम कार्बोनेट आहे मित्रांनो, याची जे वाफ येते मित्रांनो, हे वाफ इथं जाते आणि इथून या चुन्यामध्ये जाते मित्रांनो. तर या चुन्यामध्ये गेल्यानंतर चुन्याचा कलर बदलतो मित्रांनो. चुन्याचा कलर पिवळसर होतो. तुम्हाला चुन्याचा कलर पिवळसर होतो असं लिहायचं आहे मित्रांनो. बघा, चुन्याच्या निवडीच्या रंगात काय बदल होतो? तर रंग बदलतो असं तुम्हाला लिहायचं आहे मित्रांनो. त्यानंतर नंबर डीवर विचारलेला आहे, की वरील प्रयोगात सोडियम कार्बोनेट ऐवजी कोणता रासायनिक पदार्थ वापरला असता वरील प्रमाणेच उत्पादित मिळतील? बघा, तर बघा मित्रांनो, हा जो सोडियम कार्बोनेट पदार्थ आहे, हा जो पदार्थ वापरला आपण आणि अशी प्रक्रिया घडून आली मित्रांनो. तर अशी प्रक्रिया घडून यायसाठी
तुम्ही कोणता पदार्थ वापरू शकता तुम्हाला हे लिहायचं आहे मित्रांनो. म्हणजे सोडियम कार्बोनेटच्या ऐवजी तुम्हाला कोणता पदार्थ आहे तो लिहायचा आहे मित्रांनो. त्यानंतर बघा ईवर तुम्हाला काय विचारलेलं आहे की ॲसिटिक आम्लाचा कोणताही एक उपयोग लिहा. बघा मित्रांनो, हा जो ॲसिटिक ॲसिड आहे, ॲसिटिक आम्लाचा कोणताही एक उपयोग लिहा. बघा मित्रांनो, ॲसिटिक आम्ल आहे, ॲसिटिक आम्लाचा कोणताही एक तुम्हाला उपयोग लिहायचा आहे. तर बघा मित्रांनो, यामध्ये तुम्हाला उपयोग दिसून येतो की ॲसिटिक ॲसिड. बघा मित्रांनो, ॲसिटिक ॲसिड आहे मित्रांनो, तर हे यामध्ये टाकल्यास हे जे वायू आहे मित्रांनो, हा जो वायू आहे हा या चुन्याच्या निवडीमध्ये गेला आणि चुन्याचा कलर बदलला मित्रांनो. बघा तुम्हाला इझी प्रकारे याचा आन्सर तुम्ही आकृतीमध्येच बघू शकता मित्रांनो. तर हा जो क्वेश्चन आहे मित्रांनो, हा क्वेश्चन तुम्हाला IMP क्वेश्चन आहे मित्रांनो. हे जे आकृती आहे हे चेंज करून येईल मित्रांनो तुम्हाला आणि आकृतीच्याच माध्यमातून तुम्हाला आन्सर शोधायचे आहेत मित्रांनो. आणि आकृतीवर तुम्हाला हे जे क्वेश्चन आहे मित्रांनो, असे क्वेश्चन तुम्हाला विचारलेले जातील आणि तुम्हाला आकृती बघून आन्सर लिहावे लागेल. तर हा क्वेश्चन पण तुमच्यासाठी IMP आहे मित्रांनो. हा पण क्वेश्चन नोटबुकमध्ये नोट करून ठेवा मित्रांनो. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे हा पेपर आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हाईप पण करा, जेणेकरून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचेल. आणि हां, तुम्हाला या पेपरचा PDF लागत असेल मित्रांनो, PDF जर पाहिजे असेल या पेपरचा, तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी इंस्टाग्रामची लिंक दिलेली आहे. त्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि फॉलो केल्यानंतर एक स्क्रीनशॉट काढा आणि स्क्रीनशॉट माझ्या व्हॉट्सअपला सेंड करा. व्हॉट्सअप नंबर पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे मित्रांनो. तर व्हॉट्सअप नंबरवर स्क्रीनशॉट सेंड करा. त्यानंतर मी तुम्हाला PDF सेंड करेल ॲन्सरशीटसोबत. आणि हां, या चॅनलला सबस्क्राईब करा. मी या चॅनलवर 10वीचे ऑल पेपर अपलोड करत असतो. तर तुम्हाला 10वीमध्ये खूप फायदा होणार आहे मित्रांनो. तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल. थँक्स.